बायको, ए बायको, तेजू. काय झालं? काय झालं? काय झालं? किती वाजले? नाश्ता कुठे आहे माझा? राजू बनवते, थोडं थांबाल का? बनवती म्हणजे? तुला माहिती आहे ना मला वेळेवर नाश्ता लागतो ते. तुला अक्कल नाही का स्वतःहून जाऊन पुढे जाऊन नाश्ता करायचा ते? कळत नाही का तुला? आ? पाहुणे आल्यात का नाही ते आपल्याकडं, मग तू त्यांना कामाला लावणार? बघितलं दाजी, काय झालं? तिने माझ्या मेहुण्यांना कामाला लावलं. राजूला नाश्ता बनवायला सांगितलं. अहो शत्रुराव, राजूला आवड आहे किचन मध्ये काम करायची, पण ती तिथेच गेली असणार आहे. मी सांगतो ना तुम्हाला. तेजू, हे घे, जिलेबी आणलेत, शत्रुरावांना खायला दे. जा. नका काळजी करू. सूर्या, तू आलास? ये ये ये, बस बस इथे. अगं अरे बस लवकर इथे ये, पटकन बस बस बस. शत्रुराव, डॅडी कधी येणार आहेत? त्यांनाच माहिती आहे. तुमचं धंदा पाणी नीट चाललाय ना? न चालायला काय झालं? व्यवस्थित एकदम. राजू पटकन आले की ग. आणलं का? चला. हा दाजी दादा, चला आता लवकर इटा. इटा म्हणजे खावा म्हणायचंय तिला. हा तेच ते. या धनुदीदीचा इंग्लिशला ना चांगलं गरम उलटण्याचं चटकं दिलं पाहिजे. का बस इंग्लिशला कशाला जिभेला चटके दिले पाहिजे. ऐका ना, मी काय म्हणतोय, काहीतरी म्हणतोय. डॅडींनी एक काम सांगितलं होतं. आता आपल्याकडे राजू आली, ती एवढी चांगली सुगरणी. डॅडी म्हणले की उडदाचे पापड बनवा म्हणून. काय जास्त नाही बनवायचे, एक 20 किलो बनवायला सांगितलेले. काय 20 किलो? अरे बापरे, एवढे कधी बनवणार? शत्रू पाहून हे बायकांसाठी लय अवघड जाईल. नाही म्हणजे पापडाचं पीठ असं कुठून कुठून नरम करावं लागतं ना, बायकांचा हात गळून पडतं. अहो दाजी, हा म्हणता होऊन जाते. तसं या दिवसभर काय करणार आहेत? बसूनच राहणार आहेत ना. तरी पण मला वाटते एवढं काम यांनी नाही केलं पाहिजे. हो बरोबर आहे. आणि तसंही ह्या पाहुण्या म्हणून आलाय तिथे, कामं करायला नाही आल्या. अहो पण मग डॅडीनं काय सांगणार? त्यांना पापड पाहिजे होते ना. काका, मी बोलतो डॅडींशी, पण पुढे एवढं काम नाही करणार. हे बघा दाजी, तुम्हाला ऐका ना, कसं असतं माहितीये का, आपण जर आपल्या आई बहिणीचं कष्ट वाचवलं ना, तर आपल्या नशिबातलं पण कष्ट वाचतं. चला, मी येतो, दुकानात जायचंय मला. मला पण यायला रात्र होईल. वाचलो. मला वाटलं पापड लाटून लाटून मरतोय आपण. मी ते जेवणाचं बघते. तू कशाला बघते? तू आज काही काम करणार नाही, जे काय ते मी करीन. आज तू मस्त आराम करशील. काय झालं? काय झालं? कसं काय लागलं? पाण्यानं पाण्यानं पटकन जाऊ. तुम्ही इथं बस. दाजी लय दुखतंय हो. काय झालंय? काय लागलंय ना? हा? सावकाश. काय झालं शत्रू?
आज पुन्हा ऍक्सिडेंट झाला का गाडीचा? हो नाही नाही, सारखा सारखा कसा ऍक्सिडेंट होईल ना, अपघात वगैरे काही नाही झालेला. अहो, मग एवढं कसं काय लागलंय? हा त्याचं काय झालं म्हणजे शत्रुबाई सांगा की. जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय ना, आता सोडा ना हा विषय. अरे पर असं काय करतोस? काय लागलंय ती तर सांग की. हा का गावातल्या कुणी तर मारलं बिरलं तर नाही नो? हे बघ आई, कुणाची डोळे वर करून बघायची हिंमत नाही का आमच्याकडे. हात उचलायचं तर लांबच राहिलं. ते खाणीवरती एक मशीन आणलं होतं, त्याचं टेस्टिंग चालू होतं. त्याच्यात हात घातला, कापलं, 2-3 टाके पाडलेत. मला चांगलंच माहिती आहे शत्रू, ती कसली मशीन आहे ते. आता येऊ दे चोराला, काय शोधायचं ते शोधू दे. अडकेलच तू माझ्या जाळ्यात. अरे मग या सगळ्यात तेजूची काय चूक? तू तिच्यावर का हात उगारलास? शत्रुराव, मला पण आवडलेलं नाही ते.